ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी लिहिलेल्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं संध्याकाळी 6 वाजता प्रकाशन करणार आहेत। जावेद अख्तर यांच्या हस्ते मुंबईमध्ये हा प्रकाशन सोहळा पार पडेल। या पुस्तकात राऊतांनी अनेक खळबळजनक दावे केलेत। पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत 100 दिवसांसाठी तुरुंगात होते, त्यावेळेला नरकातला स्वर्ग हे पुस्तक त्यांनी लिहिलंय। या पुस्तकाचं आज संध्याकाळी प्रकाशन होईल। प्रकाशनाआधीच एनडीटीव्ही मराठीच्या हाती हे पुस्तक आलेलं आहे आणि एका प्रकरणात बाळासाहेबांनी अमित शहांवरती मोठे उपकार केले अशी कहाणी लिहिण्यात आली आहे। गुजरात दंगल प्रकरणात जेव्हा अमित शहा अडकले त्यावेळेला अमित शहांनी बाळासाहेबांकडे मदत मागितल्याचा दावाही पुस्तकातनं केलाय। तर दुसरीकडे शरद पवारांनी मोदींना केलेल्या मदतीचा त्यांना आता विसर पडलाय असं राऊतांनी म्हटलंय। नरकातला स्वर्ग पुस्तकात राऊतांनी बरेच आरोप केलेत। अधिक माहिती घेऊयात, विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आज आपल्या सोबत आहेत। विशाल, आज या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे, कोणकोणते दिग्गज नेते यावेळेला उपस्थित असतील? प्रज्ञा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांचा नरकातील स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन असणार आहे। त्यांचा जो तुरुंगातील 100 दिवसांचा अनुभव आहे हा त्यांनी या पुस्तकरूपी मांडलेला आहे आणि या पुस्तकाचं प्रकाशन जे आहे हे जावेद अख्तर यांच्या हस्ते होणार आहे। या कार्यक्रमाला शरद पवार प्रमुख पाहुणे आहेत, उद्धव ठाकरे हे प्रमुख पाहुणे आहेत आणि तृणमूल काँग्रेसचे काही खासदार हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत। मात्र हे पुस्तक प्रकाशित होण्याआधी अनेक दावे जे आहेत हे खळबळजनक दावे संजय राऊतांच्या पुस्तकातले आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खास करून ज्या वेळेला बाळासाहेब ठाकरे यांनी कशा पद्धतीनं अमित शहांना वाचवलेला याचा उल्लेख या सगळ्या पुस्तकांमध्ये आहे। त्याचसोबत ज्यावेळेला संजय राऊत यांना अटक केली जाणार होती, ईडी त्यांना ताब्यात घेत होतं, त्याच्या आधी अमित शहा यांच्यासोबत त्यांचं फोनवरती संभाषण झालं होतं आणि हे संभाषण कशा पद्धतीनं आहे, संजय राऊतांनी थेट अमित शहांना फोन केला होता आणि सांगितलं होतं की माझ्या निकटवर्तीयांना त्रास देणं बंद करा, माझ्या कुटुंबियांना त्रास देणं बंद करा, मी जर तुमचा राजकीय शत्रू असेल तर थेट मला अटक करा, मी दिल्लीमध्येच आहे, अशा पद्धतीचं त्यांनी अमित शहांना सांगितलं होतं आणि अमित शहांनी त्यांना असं म्हटलं होतं की मला काही माहिती नाही, याच्या पद्धतीने मी माहिती घेऊन बोलतो म्हणताना फोन ठेवला होता आणि त्यानंतर काही वेळानंतर त्यांना आशिष शेलार यांचा फोन आला होता आणि आशिष शेलार यांनी असं सांगितलं होतं की अमित भाईंचा फोन आला होता आणि काय प्रकरण आहे त्याची माहिती घ्या, अशा पद्धतीनं आशिष शेलार यांनी बोलले होते आणि संजय राऊतांनी त्यांना असं फोनवरती उत्तर दिलं होतं की तुम्हाला जर मला जेलमध्येच टाकायचं आहे तर मला टाका, मी तयार आहे, अशा पद्धतीचं संभाषण जे आहे हे या पुस्तकाच्या माध्यमातून ज्यावेळेला संजय राऊतांना ईडी ताब्यात घेत होतं त्यावेळेचं हे संभाषण आहे। प्रत्येक जर हे पुस्तक जर आपण प्रज्ञा पाहायला गेलो तर सुरुवात या पुस्तकाची पत्राचाळ, ज्या पत्राचाळीमुळे संजय राऊतांना ईडीनं अटक केली होती आणि त्यांना 100 दिवस जेलमध्ये जावं लागलं होतं, या पत्राचाळ प्रकरण त्याच्यामध्ये सुरुवातीला आहे आणि त्यानंतर वेगवेगळे टप्पे महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे कसे दिल्लीतनं हालचाली चालू होत्या। संजय राऊत यांना भेटायला भाजपचे वरिष्ठ नेते हितचिंतक म्हणून आले होते आणि त्यांना सांगितलं होतं की हे सरकार पाडलं जाणार आहे, तुम्ही आता हे सरकार वाचवण्याच्या प्रयत्नात राहू नका, जर तुम्ही असा काही प्रयत्न केलात तर तुम्हाला जेलमध्ये टाकण्याची सगळी तयारी सुरू झालेली आहे, तयारी झालेली आहे, अशा पद्धतीचे सगळे वेगवेगळे खुलासे जे आहेत हे या पुस्तकामध्ये आहेत। दुसरं म्हणजे ज्या पद्धतीनं बाळासाहेब ठाकरेंनी मोदींना जी मदत केली होती किंवा अमित शहांना जी मदत केली होती, खास करून शरद पवारांनी मोदींना एका प्रकरणात मदत केली होती, गोधरा हत्याकांडाचा हा सगळा उल्लेख जो आहे ते या पुस्तकामध्ये आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्याचा विसर पडला असं संजय राऊतांनी म्हटलं होतं आणि काल संजय राऊतांनी एक प्रतिक्रिया महत्त्वाची दिली आहे। ती प्रतिक्रिया असं आहे की बाळासाहेब ठाकरे हयात नाही आहेत, मनोहर जोशी हयात नाही आहेत, मी स्वतः हयात आहे आणि शरद पवार हयात आहेत। ज्यावेळेला हा प्रसंग लिहिताना मी शरद पवार यांना सांगितलं होतं त्यावेळेला शरद पवारांनी असं उत्तर त्यांना दिलं आहे की यावरती अमित शहा काय खुलासा करतात ते पाहूया। त्यामुळे हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर देशाचे गृहमंत्री अमित शहा यावरती काय खुलासा करतात हे सुद्धा पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे, कारण का एक प्रकारे शरद पवारांनी कुठेतरी या संजय राऊतांच्या पुस्तकाला कुठेतरी दुजोरा दिलेला किंवा त्यांनी जे दावे केलेले आहेत या दाव्यांना कुठेतरी दुजोरा दिला आहे असंच आपण म्हणू शकतो। त्यामुळे आजच्या या पुस्तक प्रकाशित होत असताना शरद पवार नेमकं काय या सगळ्या प्रकरणांवरती भाष्य करतात हे सुद्धा पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर आजचा पुस्तक प्रकाशन